नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भारतातील JNPA बंदर हे देशाच्या आर्थिक विकासाचे प्रवेशद्वार। केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांचे प्रतिपादन। JNPA बंदर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर बंदर आहे। सन 1989 मध्ये हे बांधून पूर्ण झाले। मुंबई बंदरात होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बंदर बांधण्यात आले। न्हावाशेवा हे बंदर जगातील प्रमुख 35 कंटेनर बंदरांपैकी एक आहे। देशातील बंदरे ही देशाच्या आर्थिक विकासाचे प्रवेशद्वार आहेत। JNPA हे भारताचे उदाहरण आहे। सागरी क्षमता, पायाभूत सुविधांचा विकास आणि ऑपरेशनल प्रगती कशी प्रगत आहे हे देशवासियांना दिसून येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी JNPA येथे केले। बुधवारी त्यांनी बंदराला भेट देत तेथील विकास कामांची पाहणी केली। यावेळी JNPAचे अध्यक्ष उमेश शरद वाघ यांनी त्यांचे स्वागत केले। ठाकूर यांनी यावेळी स्टेकहोल्डर्ससह परस्पर संवादाने व्यापाराच्या विकसित गरजा आणि अपेक्षांवरील महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी अधोरेखित केल्या। तसेच शंतनू ठाकूर यांनी JNPA बंदरातील लँडिंग जेटी येथे प्रवेशद्वार इमारतीच्या बांधकामासाठी आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राच्या विकासासाठीही भूमिपूजन केले। उमेश वाघ यांनी वाढवण बंदराच्या प्रगतीबद्दल सर्वसमावेशक सादरीकरण केले। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। या सहयोगाअंतर्गत विद्यापीठ वाढवण बंदराच्या कार्यान्वित आवश्यकतेनुसार आवश्यक कौशल्य व आधारित कार्यक्रमांची रचना आणि संचालन करेल। हा उपक्रम प्रशिक्षण मॉडेल विकसित करणाऱ्यावर आणि कुशल विद्यार्थ्यांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणाऱ्यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे सागरी क्षेत्रासाठी भविष्यासाठी तयार कार्यबळ निर्माण होईल। VPPL आणि मेसर्स IDT सिमेंटेशन या इंडिया लिमिटेड यांच्यात ग्रीनफील्ड वाढवण बंदरासाठी नियर शोर रिक्लेमेशन आणि शोर प्रोटेक्शनच्या बांधकामासाठीही करार करण्यात आला। त्यांनी भागधारकांच्या बैठकीला संबोधित केले, जिथे त्यांनी बंदर वापरकर्ते आणि व्यापार प्रतिनिधींशी त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आणि भारताच्या सागरी क्षेत्राच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सुरळीत व्यापार ऑपरेशन सुलभ करण्यासाठी धोरणात्मक पुढाकारांवर चर्चा केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, JNPA उरण।